रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचं 33वं प्रवचन आज आपण पाहणार आहोत. 12वा अध्याय आहे. 177 नंबरची उभी आहे. संताचेनी अंग लगे, पापाते जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संतांची महती समजून सांगतात. ते संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची सुद्धा पापं नाश होत. ते संतांच्या संगतीमध्ये आपल्याला किती पवित्रपणा येईल, नाही का. आपण आपले पापं नाश होऊन गंगेमध्ये स्नान करतो, यमुनेत स्नान करतो, सरस्वती स्नान करतो, तिथं संगम आहे तिथं करतो. ही पापं गंगेत मिसळल्यावर गंगेची पापं जातात कुठं, असा प्रश्न नेहमी लोकांना पडतो. तर जेव्हा त्या गंगेमध्ये एखादे संत सज्जन स्नान करतात तेव्हा ती गंगेची पापंसुद्धा नाहीशी होतात. आपण भक्त पुंडलिकाची गोष्ट पाहिली असते. गंगा यमुना सरस्वती रोज एका ऋषीच्या आश्रमात येताना सगळे असे पापाचे घाण सगळं शरीर झालेले जाताना एकदम तेजस्वी होऊन जात. काय तर काही संतांच्या दर्शनाने सगळी पापं त्यांची नाहीशी होती. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की भक्ती मार्ग लागताना काय करायचं. आपल्याला भक्ती तर करायची, भगवंताचं दर्शन झालं पाहिजे अशी ओढ आहे, पण काय करावं हे समजत नाही. कोणी सांगतं पोथी वाचा, कोणी सांगतं जप रोज नामस्मरण करा, कोणी म्हणतं यज्ञ करा. माणूस जिद्दा मनस्थितीमध्ये जातो आणि त्याला काही गोष्टी शक्य पण नसतात. भगवंत सांगतात साधू संतांच्या संगतीमध्ये राहा, म्हणजे आपाप सगळ्या गोष्टी घडतात. आता साधू म्हणजे आपल्याला काढतं भगवे कपडे घातले, दाढी वाढवले, त्याचा आश्रम असला की तो साधू असं नाही. जो चांगला वागतो, जो इतरांचं भलं पाहतो, जो इतरांना चांगला सल्ला देतो, तो संत. त्याच्या संगतीत राहिलं की तो आपल्याला चांगला सल्ला देतो, आपल्याकडून चांगल्याच गोष्टी करून घेतो. तो भलं पॅन्ट टी शर्ट घालणारा असेल, त्याचं बाह्य रंग रूप काही असेल, पण मनाने तो संत असेल. आपण डोळ्यांनी जे पाहतो, कानांनी जे ऐकतो, त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होत असतो. आता मी रोज एखाद्या माणसाच्या शिव्या ऐकतो, शेजारी राहतो तो माणूस रोज शिव्या देतो, माझ्या कानावर पडतात. तर काही दिवसांनी ती शिवीसुद्धा माझ्या मुखातून बाहेर पडते. लक्षात घ्या, हा संगतीचा परिणाम. मी त्याच्याकडे जात नाही, बोलत नाही, पण त्याचं ऐकून सुद्धा माझ्या मुखामधून आपोआप ते शब्द बाहेर येतात, नाही का. त्याला म्हणायचं संगत. समजा एखादा सज्जन येतो, तो रोज सकाळी अभंग होतो, तो अभंग मी बसल्या ऐकतो, घरातच आहे माझ्या, तो त्याच्या घरात आहे, पण ते अभंगसुद्धा काही दिवसांनी माझ्या मुखातून बाहेर पडायला लागतं. म्हणजे आपण कोणाच्या संगतीत राहावं, कोणाच्या शेजारी राहावं हे महत्त्वाचं आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजून सांगतात की संगत जी आहे ही लहान मुलांनासुद्धा आपण चांगल्या मुलांच्या संगतीमध्ये जाणीवपूर्वक ठेवलं पाहिजे, की त्यांच्यामुळं त्यांना अभ्यासाचीच गोडी लागावी असं नाही, तर देवाविषयीची ओढ वाटावी, आईवडिलांना नमस्कार करण्याचं वळण लावावं. त्या मित्राने आईवडिला नमस्कार केले की परवार्ता आपणही करावा. मुलगा रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणत असेल तर त्याच्यावर संगतीत राहून आपला मुलगासुद्धा शुभम करोती म्हणायला लागतो. याला म्हणायची संगत. भगवंत आपल्याला सांगतात की संत सज्जनांच्या संगतीत राहिलं की मनुष्य न कळत आपोआप चांगलं वागायला सुरुवात करतो. आता मी एखाद्या आश्रमामध्ये जाऊन 8 दिवस राहिलो. तिथल्या आश्रमातले लोक सकाळी 5ला उठतात म्हटल्यावर मी पण 5ला उठतो. ते उठले की देवपूजा करतात, मग मी पण करतो. ते अग्निहोत्र करतात, मग मला पण वाटतं अग्निहोत्र करावं. मग ते ध्यानधारणा करतात. मी कधी ध्यानधारणा घरी केलेली नसते, मी त्यांच्यावर ध्यानधारणा करतो. ते सात्विकच खातात, फलाहारच करतात, मग मी पण त्यांच्यावर 8 दिवस फलाहार करतो. माझ्या वागण्यामध्ये आपोआप बदल होतो. मला चांगलंच ऐकायला मिळतं, वाईट ऐकायला मिळत नाही. या जगामध्ये आपण बाहेर जाऊ, तिथं वाईट गोष्टी या भरलेल्या आहेत,
आपल्याला त्या टाळता आल्या पाहिजेत. म्हणून टी व्हीवर पाहताना भगवंताचे सिरियल पहा. रामायण आहे, महाभारत आहे, श्रीकृष्ण सिरियल आहे, हे नाही पाहिजे तर भक्त प्रल्हाद पहा, संत तुकाराम पहा. आपण काय पाहू की ज्याच्यामुळं आपल्या मनावर परिणाम होतो. हे पंचेंद्रिय जे आहेत, कान, नाक, डोळे, ही माणसाला चुकीच्या दिशेकडे घेऊन जाण्यातच पटायचं. एखादं टी व्हीवर प्रवचन चालू आहे, आपल्याला ते फार वेळ पाहायला बोर वाटतं, 5 मिनटात आपण पण तमाशा असेल, भांडणं दाखवत असतील तर आपण त्या आनंदाने पाहतो. तीच गोष्ट रस्त्यावर सुद्धा एखादा माणूस चांगलं सांगत असेल तर आपण तो आहे सगळे सांगतो. पण भांडणं मारामाऱ्या चालू तर आपण थांबून पाहतो, कारण डोळ्याला ते पाहायला आवडतं. कानाने सुद्धा काय होतं, सिनेमाची गाणी ऐकायला आवडतात, अभंग ऐकायला आवडत नाही. कारण सिनेमाच्या गाण्यात धांगडधिंगा असतो, म्युझिक असतं, मोठ्याले असतं, त्याच्यामध्ये कानाला आवडतं. जिभेला खायला काय आवडतं, गोडधोडच खायला आवडतं, चटकपटक खायला आवडतं. सात्विक खायला आवडतं का? नाही आवडत ना. आईने रोज सकाळी समजा फळं भाज्या तुम्हाला सॅलडच दिले खायला, तर हे काय ग, काहीतरी चमचमीत खायला ते. जिभेची ती ओढ असते. या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक टाळल्या, त्याच्यासाठी आपल्याला संत सज्जनांची गरज असते. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की वाईट माणसांच्या संगतीत राहिले की माणूस वाईट विचार करतो, चांगल्या माणसाच्या संगतीत राहिले की आपण चांगला विचार करायला लागतो. म्हणजे डोळ्यांनी जे पाहतो, कानाने जे ऐकतो, त्याचे परिणाम आपल्या मनावर व्हायला लागतात. आता मोक्ष मिळावा ही आपले ध्येयधारणा, नाही का. मोक्ष मिळावा म्हणून काय करतात लोक, गंगे स्नान करतात. गंगेमध्ये बुडण्याची भीती असते. मोक्ष मिळावा म्हणून हिमालयामध्ये राहावं, तिथं यात्रा करावी असं आहे, पण तिथलं थंडीने माणसाला त्रास होतो, नाही का. मग ज्याच्यामुळं त्रासही होत नाही, मोक्षही मिळतो, पापही नाहीसं होतं, असं कोण आहे, तर तो आहे संत सज्जन. भगवान श्रीकृष्ण सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, मोक्ष देऊनी उदार काशी होय किर, परी वेचे शरीर तिये गावे. काशीमध्ये राहून आपण जर शरीर देह त्याग केला तर आपल्याला मोक्ष मिळतो, पण काशीमध्ये आपल्याला मारावं लागतं, नाही का. हिमवंतू दोष खाय तरी जीविताची हानी होय, तैसे शिचित्व नव्हे सज्जनाचे. हिमालयामध्ये आपण राहिलं तर मन पवित्र होतं, शांत होतं. हिमालय पवित्र मानलं जातं, भगवान शंकराचं वास्तव्य मानलं जातं. पण तिथं जीविताची हानी होण्याची शक्यता असते, कारण थंडी प्रचंड असते. भगवान सांगतात ते तैसे शुचित्व नव्हे सज्जन, पण सज्जन माणसाचं मात्र असं काहीही नसतं. शुचित्व शुचिगांगे होय आणि पाप तापही जाय, पण तेथे आहे बुडणे एक. गंगेमध्ये गेला शुद्ध व्हायला तर तिथं तुम्हाला बुडण्याची भीती असते. सज्जन आणि संत माणूस मग आपण ओळखायचा कसा, नाही का. तुम्ही म्हणता भगवे कपडे घालणारा माणूस सज्जन नसतो, मग सज्जन ओळखायचा कसा, असा प्रश्न आपल्या सामान्य माणसाला पडतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सज्जन माणसाची 8 गुण सांगितलेले आहेत आपल्याला. आता पहिला जो गुण आहे की संत सज्जनाला प्राणी मात्रांविषयी प्रेमाने मैत्रिणी वागणारा असतो. मग तो गाय असो, म्हैस असो, उंदीर असो, कुत्रा असो, मनुष्य असो, प्रत्येकाशी तो प्रेमाने वागतो. तैसे आघवाची भूतमात्री एकपणे जया मैत्री, कृपेची धात्री आपण पाच. सगळ्यांशी प्रेमाने, एकाच प्रेमाने, जसं मुलाशी वागेल तसंच बाहेरच्या मुलाशी सुद्धा तो तसंच प्रेमाने वागणं. दुसरा गुण आहे नेहमी संतुष्ट असणारा, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, नाही का. स्वतःचं मन बुद्धी भगवंताला अर्पण केली की सगळ्यांना भगवंत आवडायला लागतो. विषय विण सागरू जैसा जाळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. त्याच्या मनात कायम संतोष आहे.
त्याला चांगले कपडे मिळाले तरी आनंद आहे, नाही मिळाले तरी आनंद आहे, त्याला म्हणायचं संतोष. आपल्याला काय होतं, चांगले मिळाले तर आनंद होतो, नाही मिळाले की दुःख होतं, त्याला काही सज्जन म्हणत नाही. तिसरा जो भगवंताने लक्षण सांगितलेलं आहे की लोकांना कंटाळत नाही. हर्ष, भय, उद्वेग यापासून तो दूर असतो. प्राणी मात्र आपलेच बंधू आहेत अशी भावना त्याची असते. आता होतं काय की आपल्याकडे सारखे पाहुणे आले की आपल्याला कंटाळा येतो, सारखं मित्र भेटायला की कंटाळा येतो, बायको पण किरकिर करते, पण आपल्याला त्यांचं चहा पाणी करा असं होतं. भगवान सांगते चहा पाणी केलंच पाहिजे की गोड तो बोला, नाही का. तेवी उन्मत्त जगे जयाची खंती न लगे आणि जयाची ने अंगे शासने लोक ऐसा दंड निर्मुक्तू भय रोग भय द्वेष हितू यावरी वरी भक्तू माझ्या ठाई. आणि या सगळ्यांवर जो मात करतो तो खरा माझा भक्त आहे. लोक आले तर त्यांना मार्गदर्शन करणार, चिडणार नाही. कोणी वाईट बोललं म्हणून चिडणार नाही, कोणी चांगलं बोललं म्हणून उड्या मारणार नाही, त्याला म्हणायचं सज्ज. चौथं लक्षण भगवान सांगतात, निरपेक्ष, उदासीन आणि संसार दुःख विरहित भक्त मला आवडतं. आपल्याला संसारामध्ये दुःख हे कायम प्रत्येक वेळेस येत असतं. त्या दुःखाच्या पलीकडं राहणार, आनंदी राहणारा तो माणूस खरा सज्जन भक्त आहे. निरपेक्ष आहे की त्याला अशी अपेक्षा नाही की मी आता याला मदत केली, मी हे लग्न जमवलं, मग या लग्नात मला त्यांनी कपडे करावेत, माझा मानपान करा, नाही. मी त्याला नोकरी लावण्यासाठी पत्र दिलं, त्याला नोकरी लागली, मग त्यांनी मला आणून पेढे द्यावेत, अशी अपेक्षा ठेवली की माणसाच्या वाटेला दुःख येतं. पण दुःखच येणार नसले आणि आपण अपेक्षा ठेवली नाही की दुःख येत नाही. पाचवं लक्षण सांगतात की जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि चांगले वाईट दोन्हीचाही त्याग करतो. सहावं लक्षण भगवान सांगतात की संत सज्जन जो हा शत्रू मित्र दोघांनाही समान वागवतो. शीत उष्ण सुख दुःख त्याला समान असतं. आता आपण काय होतं पहा की मित्र आहे म्हणले की त्याला ये असं म्हणणार, आणि एखादा शत्रू दारामध्ये आला, काय काम आहे, झालं ना एकदा आपलं वाद झालं ना, आता मला परत भेटू नको ना. तो दारात आला तर त्याच्यातलं परमेश्वराकडं आपण पाहायचं, ये बाबा बैस, चहा पाणी घे, काय म्हणणं आहे तुझं, ठीक आहे, असं झालं ना, चांगलं, तुला वाईट वाटतं, माफ केलं. मग बोलायचं का नाही, तुम्ही संबंध ठेवायचे हा तुमचा प्रश्न. तो दारात आल्यावर त्याला चांगली वागणूक देणं आपलं कर्तव्य असतं. सातवं लक्षण आहे, सज्जन निंदा स्तुती समान मानतात. एखाद्याने खूप स्तुती केली, काय तुम्ही छान आहे हो, तुमचं काय प्रवचन असतं म्हणून खुश व्हायचं कारण नाही. आणि एखाद्याने निंदा केली व तुम्हाला नीट बोलता येत नाही, तुम्हाला विषय नीट समजून सांगता येत नाही, तरी वाईट वाटत घ्यायचं कारण नाही. असे लोक कमी बोलतात, बुद्धी स्थिर ठेवतात. आणि आठवं लक्षण भगवान सांगतात की अशा भक्ताची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा असते. ज्याची श्रद्धा आहे तोच इतरांना चांगलं मार्गदर्शन करू शकतो. त्याची भगवंतावर श्रद्धाच नाही, त्याला परमेश्वराची अनुभूती येतच. आता आपल्याला परमेश्वराची अनुभूती यायची तर ज्याची श्रद्धा आहे त्या माणसालाच आपण भेटलं पाहिजे. ज्याच्याकडे श्रद्धाच नाही, आता मग कसला देव आहे, काही देवबीव काही नसतं, माणसाच्या मनगटातली ताकद खरी, असं आपल्याला शिकवायला लागली तर आपली श्रद्धासुद्धा डळमळीत होते. पण अशा लोकांपासून आपण दूर राहू. ज्यांची भगवंतावर श्रद्धा आहे, जे भगवंतावर विश्वास ठेवतो, अशा माणसाकडं आपण नेहमी जावं, त्यांच्या संगतीत राहावं. म्हणून भगवंत आपल्याला समजून काय सांगतात की संत सज्जनाचं महत्त्व काय, की संताचैनी अंग लगे पापाचे जिनने गंग. गंगा नदीचं पापसुद्धा संतांच्या संगतीमध्ये गेलं म्हणजे संत सज्जन त्यांच्या स्नानाला आले की नाहीच होत. अशा संतांच्या संगतीमध्ये शुचित्व किती आपलं पवित्रपणा वाढेल, आपलं मन शुद्ध होईल, आपलं देह शुद्ध होईल, आणि देह दोन्ही शुद्ध झाले की आपल्याला परमेश्वराची अनुभूती घ्यायला लागते. पण आज आपण इथं 33व्या प्रवचनाला थांबूया. सर्वांना मला पुन्हा एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, आणि तुमचे अभिप्राय आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
रामकृष्ण हरी.